झालेला आहे आणि डीपमध्ये एक मिड विकेट म्हणण्यापेक्षा काऊ कॉर्नरला रवी म्हात्रे आहेत. गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये भाविन पाटील, एक यंगस्टार खेळाडू आहे. कमी वयामध्ये आपली दखल अख्ख्या टेनिस बॉल क्रिकेटला या खेळाडूनं घ्यायला लावली. भाविन अंकुश पाटील प्रेम मध्ये आहे. चर्चा आहे या गोलंदाजाची. षटकाची होते सुरुवात आणि समोर आहे टीमचा कॅप्टन प्रताप. बॅटिंगसाठी सज्ज. पहिला बॉल, लेटेस्ट प्ले. पहिलाच बॉल इनसाइड आउट, कडक फटका. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पलीकडे, स्वीपर कव्हरला भेदून बॉल सीमा पार. प्रतापच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 4. ओ कमी गतीने स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते, परंतु लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे इथे डॉट बॉलची होती समाप्ती. पहिला बॉल थोडीसा गतीने टाकला, त्याच्यावरती चौकार. त्यानंतर मात्र थोडासा चेंज ऑफ स्पेस, गती काढली होती भावींना आणि या गतीनं मात्र बीट केलाय प्रतापला. 2 बॉलचा सध्या खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर म्हणून 4. ओ पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे, बीट केलाय, परंतु आता लीग बायच्या स्वरूपामध्ये ही रन येईल एक. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 6 रन. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं भाविन पाटील यांचं. अप्रतिम गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 5 रन. पुन्हा एकदा गती. पंचांकडे अपील 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 आणि अपीलच आहे. तुमचे लग्न कोणाबरोबर एक स्ट्रॉंग अपील होती, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, परंतु तुमचं लग्न अपील कोणाबरोबर, तर तुम्ही पंचांकडून फेटाळलेली आहे. नॉट आउट इशारा म्हणजे डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय भाभींकडून. खतरनाक गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन, चेंज ऑफ स्पेस, गती काढतो, कधी कधी वेगाने टाकतो आणि यासाठी जाणला जातो भाविन पाटील. ऑन साइडला ट्राय केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये, परंतु मिड विकेटचं क्षेत्ररक्षक. ओ खराब फिल्डिंग, रवी म्हात्रे कडून चूक, फंबलिंग झाली आणि त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. प्रतापच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक बॉयज बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या बिनगडीबाद 9. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर म्हणून 9 धावा आहेत. 9 विदाउट लॉस. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी दीपक. काल दीपकनं कालच्या रात्रीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. दीपकनं चांगलं चेंडू रिलीज केले होते आणि तोच दीपक आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी आलाय. विराज वॉरियर्स या टीमचा सेकंड बॉलर आणि समोर आहे दीपेश घरत. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन इज देअर आणि बॉल चालला एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय, चौकार. दीपेश घरत त्या बॅटमधून पहिला चौकार.
या चौकाराच्या मदतीनं आता स्कोर बोर्डती रन आहेत 13. ओ चांगला इन टू द ब्लॉक होल्ड, खोदून काढला बॉल, मिड ऑफ नाही त्यामुळे लॉंग ऑफला आता रवी आहे. तोपर्यंत लगेच 2 धाबा आहे ते पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाबा इथे मिळत आहेत दीपेशला. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 15 धाबा आहेत. 15. आणखीन एक चांगला बॉल, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला आहे घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळताना दिसेल दीपेशला. आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 16. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा सध्या खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले. ओ चांगला बॉल, स्विंग इन द मिस, टप्पा पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता मी म्हणेन दीपकची. थोडासा विकेट किपरला धोकापत झालेला आहे. रवी पाटील आहेत ॲज अ विकेट किपर. त्याला थोडासा फर्स्ट एड घेऊन जायचं मैदानामध्ये. प्रथम उपचार पेटी आपण मैदानामध्ये घेऊन जायचे आहे. आता डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा केलेली जाते. गेली 20 वर्षापूर्वी याच क्रीडांगणावरती एक मोठी स्पर्धा संपन्न झाली होती डे नाईटची. आणि 20 वर्षानंतर मात्र पुन्हा एकदा हे स्वप्न आता तुर्बे गावातील सर्वच खेळाडूंचं पूर्ण होतंय. आणि ती स्वप्नांची पूर्तता करणारे या स्पर्धेचे भाग्यविधाते विनीत शेठ पाटील
यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा रंगते. सामना सुरू होतोय. ओ बॅटची कडा घेतली, विकेट किपरनं झेल सोडलाय. संधी होती परंतु कलेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे. सिद्धिविनायक बॉयचं बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 16 रन. डीजे वाजवा. षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहिली तर 16 या आकड्यावरती. आता रवी मात्रेला ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी. पहिला बॉल लोबर फुलटॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये आता लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली होते. चांगली फेकी आहे. ओव्हर थ्रो झालेली आहे. रवी मात्रेकडून कलेक्शन झालं नाही आणि त्याचा फायदा लगेच दोन्ही बॅटरने घेतलेला आहे. 2 धावा ते मिळतात प्रतापला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 18 रन. फुलटॉस बॉल उडवलाय मिड विकेटच्या वरून. बॉल टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पलीकडे प्रतापच्या बॅटमधून येतोय. रवीच्या विरोधामध्ये एक उत्तुंग षटकार. क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठी चूक केलेली गोलंदाजांना असते. चला बॉल द्यायचं. 6 रन येत आहेत. प्रतापच्या बॅटमधून एक बिग हिट आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डची आतापर्यंत 24 धावा झालेत. 24. एक चांगली भागीदारी या ठिकाणी बिल्ड केली जाते. 24 धावा झालेत. अजूनही विकेट आली नाही आहे विराज वॉरियर्स या टीमसाठी. पहिल्या घड्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. दीपेश घरत आणि प्रताप या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे. खोलवट टप्प्याचा बॉल. पंचांकडे अपील आणि बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड विकेट. पहिला धक्का दिला रवी मात्रेनं सिद्धिविनायक बॉयच्या टीमला. प्रताप आउट. चला पहिली विकेट इथं आलेली आहे. सिद्धिविनायक बॉय या टीमचा पहिला धक्का. प्रताप चांगला खेळत होता. 24 वरती पहिली विकेट गमावली. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी झाल्या मैदानामध्ये विशाल. इनॅट नंबर 3 मध्ये पहिला ब्रेक थ्रू इथे रवी म्हात्रे वॉरियर्ससाठी. चांगलं कमबॅक. चांगलं पुनरागमन आणि खोलात टाकलेला बॉल. तिथे विकेट काढली. आणखीन एक आल्या
डगआउट मधूनच सेट होऊन आलाय विशाल आणि विशालनं उडवलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या भरून बॉलला सीमा पार षटकार. पद्धतीनं 30 धावा झाल्यात. कडक फटका स्लॉट मध्ये अगदी टाकला आणि त्याला पार्किंगच्या प्लॉट मध्ये पाठवलाय विशालनं. चांगला ड्राईव्ह सिंगल मात्र मिळते आणि या सिंगल बरोबर ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक बॉयज बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात. 1 गडी बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ 1 विकेट. तोपर्यंत जाऊया डीजेकडे, ऐकूया एक संगीत तुम्ही ऐकताय. रवी पाटील आले तर बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल स्विंग केलाय, पिक केला आणि बॉलला टिक करत असताना बॉल उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग षटकार. या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती 37 धावा. चांगली बॅटिंग करतो मैदानामध्ये विशाल. अगदी मैदानातून सेट होऊन आलाय. कॅच इटचा कॉल आहे, लॉंग ऑफ चाललाय परंतु झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. स्वप्नील होते तिथे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. या चुका थांबवाव्या लागतील विराज वॉरियर्स या टीमला. 2 धावा ते मिळतात विशालला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती आतापर्यंत 39 धावा. चला बाहेर जो रिक्षा 1256 क्रमांकाचा जो ऑटो रिक्षा लावलेला आहे तो रिक्षा तिथून लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे, नंतर त्या रिक्षाचे टायर खोलण्यात येतील. आणखीन एक कडक फटका, वन स्ट्रोक, घुटनात एक तमाशा देख स्लॉग हिट आणि बॉलला बरोबर उडवला आहे विशालनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रन षटकार. कडक बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 45 धावा. आणखीन एक बॅक टू द बॉलर. चांगला फटका, एक डाऊन दी ग्राउंड आणि हा बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार विशालच्या बॅट मधून. रवी पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केले जाते. विशाल सेट ऑन अ फायर. बॅकफुटला जाऊन क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चांगला फटका खेळलाय. 1 धाव ते मिळेल कारण शॉर्ट कव्हरला तितकीच चांगली फिल्डिंग. 50 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. सिद्धिविनायक बॉयज बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 50. कडक सुरुवात. अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आला विशाल. आलेल्या षटकारानं त्यानं खातं उघडलंय आणि अगदी चौफेर फटकेबाजी क्रीडांगणाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून झालेली आहे. लास्ट ओव्हरमध्ये आता बॉलिंगसाठी आलाय स्वप्नील. फुलटॉस बॉल ऑन साइडला गॅप आहे, भरपूर गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बेतून बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार विशालच्या बॅटमधून. अगदी विशालनं धुलाई केलेली आहे प्रत्येक गोलंदाजाची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 54. कडक बॅटिंग, बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. फुटवर्क चांगला आहे विशालचं.
बाकपिटला ओ हो हो, भानामती फटका थ्रू द कबर, एक्स्ट्रा कबरला इनफिल्डला चिरत बॉल सीमारेषा पार, चौकार विशालच्या बॅटमधून. हा भुताटकी फटका आहे, भानामती कडक फटका थ्रू द कबर. टीमची धावसंख्या 58, 58. हा बॉल सोडलाय विकेट साठी, डाऊन दिले, अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल. हे दबाव आहे, हे प्रेशर आहे स्वप्नील वरती, कारण या अगोदर 2 बॉलवरती 2 कडक मारलेत स्वप्नीलच्या विरोधामध्ये चौकार. टीमची धावसंख्या स्कोर वरती 59 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला टार्गेट या मॅच मध्ये सेट होणार यातील मात्र शंका नाहीये. ओह व्हॉट अ स्ट्रोक, कडक फटका, अगदी चेंडूला स्मॅश केलाय आणि बॉल बरोबर उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या भरून, बॉल सीमारेषा पार, चौकार. या चार रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 63, 63. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत स्वप्नीलला. आणखीन एक चांगला फटका ऑन साइडला, डीप मध्ये आता मिड विकेटला बंटी चाललाय. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात विशालला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1 गडी बाद 65, 65. शेवटचा एक बॉल शिल्लक, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 65. आणखीन एक चांगला फटका शेवटच्या बॉलवरती, आता बंटीच्या हातामध्ये बॉल सोपवलाय, कॅच इटचा कॉल आणि इथे शेवटच्या बॉलवरती विशालची विकेट आली. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय. सिद्धिविनायक बॉयज या टीमनं धावा केल्या बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 65 आणि विजयासाठी करायचे आहेत विराज वॉरियर्स या टीमला 66 धावा, 66 टू विन. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. पर्निका 11 आणि सोमांश मॅचर्स या 2 टीमच्या दरम्यान आता आमच्या व्यासपीठावरती टॉस केला जाईल. या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे शिल्पकार, युवा नेते विनीश शेट पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला, सोमांश मॅचर्स या टीमच्या कॅप्टन रितेश मात्रेने टॉस इथे जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बॅटिंग करायची आहे पर्निका 11 या टीमला.
थँक्यू थँक्यू. चला बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये. अंपायर बॉलची मागणी करते. पहिलाच बॉल चांगला फटका ऑन साइडला सजवला. गॅप होडी आहे. प्रताप प्रचंड वेगाने धावलेत. वा काय फिल्डिंग आहे. अप्रतिम फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड दर्जा दाखवलाय. चेंडू अडवण्यासाठी जवळजवळ 20 मीटरचं अंतर कापलं प्रतापनं आणि बॉल अडवला. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. 2 धावा ते मिळतात रवीला. 2 रन आपलं खातं उघडले संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती आता 2. विशाल पुन्हा एकदा तयार. हो इथे फटका फसलाय. लॉंग ऑफ आता चाललाय. बॉल पर्यंत पोहोचला. तिथे झेल सोडलाय. आज सोपा झेल. महत्वाची विकेट होती रवी मात्रेची. असे झेल तुम्ही सोडू शकत नाहीये क्रुशियल मोमेंटला. कारण झेल सोडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जीवदान क्रिकेटमध्ये किती धोकादायक असतात. तिथे लॉंग ऑफला निखिल होते. निखिलने एक मोठी चूक केली. रवी मात्रेची विकेट होती. त्याचा झेल सोडलाय आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर वरती रन आहे 4. ओ इथे फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत बॉल चाललाय तर सीमारेषा पलीकडे. रवी मात्रेच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आठ. आणखीन एक चांगला पिक केला बॉलला. क्षेत्ररक्षक आखे डीप मध्ये पकडलाय. झेल तिथे आणि ते महत्वाची विकेट. मोठा खेळाडू बाद होतोय. मोठा धक्का. विराज वॉरियर्स या टीमला रवी मात्रे आउट. बंटी आलाय. चला गगन पाटीलला एक पारितोषिक आलेलं आहे. गगन पाटील जो क्षेत्ररक्षक करतोय सिद्धीवन एक बॉईज हे टीमचा खेळाडू. त्यानं जर एका हाताने झेल टिपला तर मात्र विनेश शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
गगन पाटील हे पारितोषिक आलाय. नवीन फलंदाज बंटी विकेट गमावली 8 वरती. पहिला ब्रेक थ्रू. और चांगला बॉल बाउन्सर करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड वरती जोडली जाते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 9. ओ चांगला बॉल. चांगली गोलंदाजी होते विशाल कडून. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना 9 धावा 1 गडी बाद. काय रे full power turn. चला सिद्धिविनायक बॉईज या टीम कडून अमयला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक गोलंदाजाला सिद्धिविनायक बॉईज या टीम कडून विकेटसाठी मात्र 500 रुपये देण्यात येतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 9. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका. प्रताप धावलाय. चांगली फिल्डिंग आहे प्रतापची, परंतु खांद्याला दुखापत असल्या कारणाने डायरेक्ट थ्रो करू शकत नाहीये. एक धाव ते मिळते रवी पाटीलला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 10 रन. अमय पुन्हा एकदा बॉलिंगसाठी तयार. ओ चांगला बॉल. खोलवटाचा बॉल इनटू द ब्लॉक होल. अगदी खोलात टाकला होता. बीट करून चाललाय. चला बेल्स तर खाली पडलेला आहे. चला आता आपण टीव्ही अंपरची मदत घेऊया. त्यांना बॉल स्पर्श झाला की नाही. चला बॉल चला बॉल स्टंपच्या पुढे गेल्यानंतर बेल्स पडलाय, म्हणजेच बॉल स्टंपला हिट झाला नाहीये. चला डॉट बॉल आहे.
चला बंटी मात्रेला एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला हर्षल मात्रेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बंटी मात्रेसाठी. इथे रनआउटची संधी आता बंटी गेलाय असं वाटतंय. यस, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय विराज वॉरियर्सच्या टीमला. बंटी बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज स्वप्नील पाटील आला त्या बॅटिंगसाठी. 2 धक्के लागलेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड आतापर्यंत 10 धावा झाल्यात. 66 करायचे त्या मॅचमध्ये. लोमर फुलटॉस बॉल बॅटला स्लाइस होऊन बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. ते 1 धाव मिळते रवीला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 11 धावा झालेत. आता थोडीशी कठीण परिस्थिती झालेली आहे विराज वॉरियर्स या टीमसाठी. त्यामुळे आणखीन एक सिंगल डबलचं काम राहिलं नाही आहे कारण लक्ष मोठं आहे. 12 धावा झाल्यात. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. आणि ते सध्या तरी 2 षटकं संपलेली आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 2 गडी बाद 12. आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 54 धावा हे समीकरण या मॅचमध्ये विराज वॉरियर्स या टीमला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी आला दीपेश घरत. लेफ्ट हँडर सीमर आहे. चांगली पोझिशन आहे. सीम पोझिशन चांगली आहे गोलंदाजाची. ओव्हर नंबर 3 मध्ये दीपेश घरत बॉलिंगसाठी आला आणि समोर आहे रवी पाटील बॅटिंगसाठी. पहिला बॉल ऑफसाइड डॉप स्टंप बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 13 धावा झाल्यात. म्हणजे आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये विराज वॉरियर्स या टीमला जिंकण्यासाठी. हो, इथे स्लॉटमध्ये समोर दिलाय आणि डाऊन दी ग्राउंड अगदी लॉंग ऑन क्लिअर करतोय हा रवी पाटीलचा एक खणखणी षटकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत या षटकाराच्या मदतीने 19 धावा. म्हणजे आता 13 बॉलमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. ओ इनसाइड आउट कडक फटका गॅप मध्ये. 1 टप्पा केस बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 23. आणखीन एक चांगला ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग देते. स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे रनआउटची संधी आता रवीला जावं लागेल. कॉलिंग चुकलं. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आल्या आणि तिथे अपघात घडला. आणखीन एक धक्का लागतोय विराज वॉरियर्सच्या टीमला. रवी पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
41 धावांची गरज आहे. नितीन घरत आलं बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. 3 विकेट्स गमावलेत विराज वॉरियर या टीमनं. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा करायच्या आहेत अजूनही 42. रवीनं मॅच खेचण्याचा प्रयत्न चांगला केला परंतु एक कॉलिंग चुकल्यामुळे रनआउटच्या रूपाने त्याला बाद व्हावं लागलं. आता नितीन घरत बॅटिंगसाठी आल्या मैदानामध्ये. यावेळेस थ्रू द कव्हर एक चांगला फटका सजवला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आगे फील्ड करणार तोपर्यंत सिंगल मात्र मिळते नितीनला. सिंगलनं आपलं खातं गोललं आणि सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विराज वॉरियर्स या टीमची धावसंख्या 3 गडी बाद 25. आता येणारे 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये करायचे आहेत विराज वॉरियर्स या टीमला 41 धावा. 10 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. .5 चा आता रिक्वायर रन रेट झालाय. 10 बॉल आणि 41 धावांची गरज. ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय सुशांत. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सुशांत आला बॉलिंगसाठी. 10 बॉलमध्ये आता 41 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये थोडंसं लक्ष कठीण होत चाललेलं आहे विराज वॉरियर्स या टीमसाठी. परंतु क्रिकेटमध्ये आहे, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट अशक्य नाही आहे. आणि जेवढ्या तुर्भे बिग बॅशमध्ये कालपासून जे सामने झालेले आहेत ते रोमहर्षक सामने झालेले आहेत. पहिला बॉल थोडासा बॅकअप आहे आणि टप्पा मागे ठेवला. त्यानंतर चेंडूनं एक चांगली उचली प्राप्त केली. बीट करून चालला नितीन घरतला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. आता 9 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत 41. 9 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. पुन्हा एकदा पहा फुटवर्क नाही आहे नितीनचं. खडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क पाहिजे. क्रिकेटमध्ये बदललित या शब्दाला भरपूर महत्त्व आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचं असतं. 2 बॉलवरती फुटवर्क आपल्याला दिसलं नाही आहे नितीन घरतच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू निर्धाव आलेत. आता 8 बॉलमध्ये करायचे आहेत 41 धावा. बॉल हवेत केलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा झेल सोडलाय. सेम कंडिशन होती. इथे रवी मात्रेचा झेल सोडला होता त्याच झोनला हा झेल सोडलाय. 1 रन. आता 7 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी स्वप्नील तयार. ओ चांगला बॉल, चांगली खोल गोलंदाजी केली जाते सुशांतकडून. इथेही 1च रन येईल. म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजून 39 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 39 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. इथे हे स्विंग इन मिस. शेवटचा बॉल आला डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 27. आता 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत विराज वॉरियर्स. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत विराज वॉरियर्सच्या टीमला 39 धावा. 5 बॉल 39 धावांची आवश्यकता. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं
चला निखिल आलाय बॉलिंगसाठी लास्ट ओव्हरमध्ये 5 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल निखिलचा डॉट आलाय. म्हणजे आता 4 बॉल 39. या मॅचची आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण लक्ष मोठं होत चाललंय. आणखीन एक विकेट आलेली आहे, कॉट बेंड विकेट. फलंदाज स्वप्नील आउट. धक्का क्रमांक 4 लागतोय विराज वॉरियर्स या टीमला. आता येणारे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये करायचे आहेत 39 धावा. निघालेले आहे. खूप चांगला खेळ केला सिद्धिविनायक बॉयज या टीमनं. आणखीन एक डॉट बॉल. अजूनही धाव खर्च केली नाहीये निखिलनं या षटकामध्ये. आता 2 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. ऑन साईडला टर्न केला, एक चांगला फटका डीपमध्ये अमय. एकच धाव म्हणजे आता 1 बॉल 38 करायचे आहेत. मोठ्या फरकानं हा सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतोय सिद्धिविनायक बॉयज या टीम. नेक्स्ट मॅचमध्ये सोमाय स्मॅशर्स या टीमनं पर्निका 11 या टीमच्या विरोधामध्ये टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅचला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये एक नवीन आवाज आणि नवीन चेहरा नयन शिर्केला आपण ऐकणार आहोत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला तर आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जातोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांना बॅटिंग करत असताना 40 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना एक